म्हणजे मला ते तसं तुम्ही 2 लाख जुगार एवढी मोठी अमाऊंट तुम्ही नाही, मला तसं कसं काय करू शकता तुम्ही भाऊजी? दिग्विजय भाऊजी मला माफ करा. मला तसं करायचं नव्हतं खरं. म्हणजे मला तुम्ही काय करता? पाय सोडा आधी. नाही, मी नाही पाय सोडणार. मला असं काही काय तमाशा लावलाय शंतनू भाऊजी? उठा. तमाशा नाही, मी खरंच सांगतो. शंतनू भाऊजी प्लीज पाय नाही सोडा. नाही नाही, खरंच सांगतो. तुम्ही आधी प्लीज उठा बरं आणि माझे पाय सोडा बरं. तुम्ही उठा प्लीज. उठा उठा. अरुण? ओके ओके शंतनू भाऊजी तुम्ही जिंकलात. मी हरलो. मी हरलो. काय मस्करी करताय ना तुम्ही पण. शंतनू भाऊजी तुमचा ना मस्करी करण्याच्या बाबतीत कोणीच हात धरू शकत नाही. ते माझा स्वभावच आहे तो. हे सगळं काय चाललं होतं दादा? अरु तू कधी आलीस? दादा मी काय विचारते, हे सगळं काय चाललं होतं? यांचे पाय का धरले होते? बघ ना अरु, तुझा भाऊ आहे ना, तुझा भाऊ खरंच खूप गमतीशीर आहे. तुझ्या भावाचा आहे ना फार मजेदार स्वभाव आहे असा. नाही, माझा दादा कसा आहे हे मला चांगलंच माहिती. आणि आत्ता तो या क्षणी मला कोणतीही उत्तर देणार नाही हेही माहिती. पण दिग्विजय, तुम्ही मला उत्तर देऊ शकता. दिग्विजय, काय प्रकार आहे हा सगळा? अगं काही नाही, शंतनू भाऊजी टाइमपास करत होते. आणि प्लीज तू आता उगाच ना पराचा कावळा करू नको. तू इथे काय करतेस? तू ते पार्टीची तयारी झाली का सगळी? जा पार्टीची तयारी कर. शंतनू भाऊजी तुम्ही पण ना बघा हे असं होतं. आणि अरु, आज संध्याकाळी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज हे नक्कीच नव्हतं, हो ना? अरु, शंतनू भाऊजी तुम्ही इथे काय करतात? तुम्ही तयार झालात ना? हो, मी एकदम तयार. ओके, तुम्ही व्हा पुढे. मी येतो. अरु, मी आलोच. रेडी होऊन येतो. दादानी काहीतरी नक्कीच केलं आणि दिग्विजय ते पुन्हा लपवत. नको, पण आज नको हा विषय. हे बघा, सगळी फ्रेश फुलं असली पाहिजेत. नाही, जास्त मोठा नकोय बुके. नाही, फक्त गुलाबाची नाही, सगळी फुलं असली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सुगंधी फुलं हवीत आम्हाला. कळलं? लवकर पाठवा. हो, नाही, आत्ताच्या आत्ता पाठवा. कळलं? चाल. थँक्यू. अमर, अजून तयार नाही झालास? जा पटकन आवरून ये. आज शंतनू बघ तुझ्यापेक्षा जास्त छान दिसतोय. काय राधिका? ममा थोडा वेळ दे मला. मग बघ, असा तयार होतो ना, सगळे बघत राहतील. यू जस्ट वेट अँड वॉच. एक्सक्यूज मी लेडीज. सगळी तयारी झालीये. तुमच्या सुनेनेच केलीये. पार्टी म्हटल्यावर सगळे कसे छान सजून येतात ना. छोटी घरातली पार्टी असली तरी आवडतं आम्हाला. आतू, मला तर असं वाटतं ना, दर महिन्यात एक तरी पार्टी व्हायलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरी. ओके, करत जाऊ आपण. रोज पार्टी करत जाऊ. पण आधी त्या अमरला तरी बोलवा. आजची तरी पार्टी सुरू करूया ना. हा कशाला आलाय आता या वेळेला? नितीन, तू इथे कसं काय? ऑफिसची कामं ऑफिसमध्येच करत चला. ऑफिस अवर्सच्या नंतर घरी येऊन कामं केलेली आवडत नाहीत आम्हाला. मामा मी बोलवलं नितीनला. आज नितीनचा बर्थडे आहे आणि
त्याचं कोणी ओळखीचं नाही या शहरात, म्हणून म्हटलं की आपल्या पार्टी सोबत त्याचाही बर्थडे सेलिब्रेट करूया. हाऊज द प्लॅन? बाय द वे नितीन, आमच्या सगळ्यांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अरू, कसा आहे सरप्राईज? दिग्विजय सर, थँक्यू सो मच. पण हे सगळं कशाला? आय मीन, आज तुमचं फॅमिली फंक्शन आहे आणि मी उगाच. ओके ओके नितीन, ह्याच्या तुझ्या फॉर्मॅलिटीज आहेत ना, ते आपल्या ऑफिस पुरताच मर्यादित ठेव. तर आलायस तर एन्जॉय द पार्टी यार. वेलकम. सो गाईज, कसा दिसतोय मी? वा, मामा, सगळ्यांची बोलती बंद केली की नाही मी? आय एम रेडी फॉर द पार्टी नाव. आज आमच्या दादासाठी पार्टी ठेवली आम्ही. चला, कुणाच्या तरी लक्षात आहे की आजची ही पार्टी दिग्विजयची आहे ते. म्हणजे काय? आणि दादासाठीच पार्टी ठेवली ना? तर मामा उठ, पार्टीची खरी जान तर तू आहेस. अरे बापरे. मग? आजची ही पार्टी खास दिग्विजयसाठी, कारण आमचा दिग्विजय आम्हाला पूर्वीसारखा परत मिळणार. दिग्विजयच्या डोळ्यांवरची सर्जरी यशस्वी व्हावी, त्याला पूर्वीसारखं दिसायला लागावं, हीच आणि एवढीच इच्छा होती आमची. ती आता पूर्ण होणार. सो लेट्स सेलिब्रेट. आजची ही पार्टी फक्त आणि फक्त दिग्विजयसाठी. बरं 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 बरं, माझ्यासाठी ही पार्टी ठेवली आहे ना, तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी आहे ना, मी म्हणेल तसं वागायचं. ओके, कबूल आहे? दादा, आम्ही तुझ्यासाठी काही गिफ्ट आहे. गिफ्ट? आय मीन, त्या तुझ्याच वस्तू आहेत, फार जुन्या, आपल्या लहानपणी. हा, पण त्या तुला एकाच अटीवर मिळते. ही गोष्ट आधी तू हात न लावता ओळखाय. चालेल? How is this possible? I mean, मला कसं शक्य आहे ते? नाही अमर, मला नाही जमणार आहे. ओके ओके ओके. दादा, हे गिफ्ट माझ्याकडून आणि रेशमकडून. काय? ओ अमर, हा तो माउथ ऑर्गन आहे ना? क्या अमर, हा माउथ ऑर्गन मला मम्मानी सगळ्यात पहिला गिफ्ट दिला होता. अमर, क्या बोलते? हा तुला कुठे मिळाला? ए अमर, याच्यावर ना माझं कुठेतरी नाव, हे बघ इथं नाव कोरलंय माझं. अमर, अमर, थँक्यू यार, थँक्यू सो मच. वेलकम. क्या बात आहे. दादा, आठवतंय तुला, मम्माने हा माउथ ऑर्गन तुला गिफ्ट केला होता आणि मला केला नव्हता, म्हणून मला तुझा खूप राग आला होता. आणि हा माउथ ऑर्गन तू सारखा वाजून मला चिडवायचा, म्हणून रागाच्या भरात मी तो लपवलास. अच्छा, म्हणजे तू लपवला होता? मम्मा बघताय ना? एनिवेज अमर, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट रेशम, थँक्स अ लॉट. मला खरंच खूप बरं वाटतं. क्या बात आहे. आता आम्ही काय आणलं ओळख बघू. ए प्लीज, हा तुम्ही क्विज गेम नका घेऊ माझ्यासोबत, मला सांगा.
ही हॉकी स्टिक अरे ही तुम्हाला कुठे मिळाली काकू? हा ए अरू, तुला माहितीये लहानपणी आम्ही या हॉकी स्टिकनी खेळायचो कमी आणि मारामारीसाठी जास्त वापरायचो. काकू काकू यार, थँक्स अ लॉट. तुम्हाला हे सगळं कुठून मिळालंय? ही हॉकी स्टिक पद्मिनीनं फेकून द्यायला सांगितली होती राधिकाला, पण मला माहिती होतं ही तुझी खूप आवडती हॉकी स्टिक आहे, म्हणूनच मी तिला फेकून नाही दिली. थँक्स अ लॉट. मला ना मला मला खरंच खूप बरं वाटतंय. आय मीन माझ्या सगळ्या जुन्या गोष्टी मला परत मिळाल्यात. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू, थँक्स अ लॉट. दिग्विजय, ही तर सुरुवात आहे. उद्या तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशन होईल, तुला दिसायला लागेल. आम्ही एक प्रश्न विचारू तुला. हो मम्मा. तुला दिसायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा, अगदी अगदी सगळ्यात पहिल्यांदा तुला काय बघायला आवडेल? तुझं ऑफिस, तुझी रूम, तुझी कार, का अरुंधती. सगळ्यात पहिल्यांदा अरुंधतीला पाहायचंय. ओके, नो प्रॉब्लेम, बाय. ती उशीर, पार्टी सुरू होऊन बराच वेळ झाला आणि तुम्ही आत्ता बुके घेऊन येताय. पार्टी सुरू झाली. मग ट्रॅफिक, यु नो. हे काय पिवळे गुलाब? तुम्हाला सांगितलं होतं ना पिवळे गुलाब नको आहेत म्हणून, तरी तुम्ही घेऊन आलात. अहो, मला तर पिवळे गुलाबच खूप आवडतात. पण तुमच्या आवडीनिवडीचा प्रश्नच कुठे होतो? आम्ही पैसे देतोय ना, मग तुम्ही काही करणार. हॅलो, हा, काय बोलताय काय तुम्ही? हो पैसे आम्ही दिलेत ना. मग ठीक आहे, आता कळलं मला की तुम्ही बुके परत घेऊन जा. तुम्हाला जास्त पैसे हवेत ना, सांगा किती पैसे हवेत, मी देतो. तर पण तो बुके आणायचा किती सगळे बोलवतायत आतमध्ये. अरे सायली, तू? अगं काय, किती उशीर? नितीन केव्हाचा आलाय माहितीये का? चल आतमध्ये चल. यांना बुके विकून झाला ना की मग येत. काय? अमर भाऊजी ही माझी मैत्रीण आहे सायली. बुकेवाली समजलात की काय तिला? सायली हे माझे धाकटे धीर अमर भाऊजी. अमर भाऊजी ही माझी फार जवळची मैत्रीण आहे, सायली देशमुख. सायली, सायली ही फुलाचंच नाव आहे ना? रिअली व्हेरी सॉरी, मी मगाशी तुम्हाला बुकेवाली म्हटलं, म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की. आणि हा पुढे जर लक्षात ठेवलात ना तर जरा जास्त बरं होईल. निदान कोणाचा अपमान तरी होणार नाही. बघा, तुम्हाला राग आला असेल तर खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. बघा, माझ्या मनात तसं काही नव्हतं की. चल आता.
फुलले रे क्षण माझे फुल अरुंधती ह्या माझ्या चुलत सासूबाई राधिका काकू आणि हे चुलत सासरे. ही माझी खास मैत्रीण सायली देशमुख. दिग्विजय इथेच होते, आता कुठे गेले? बरी ये ना. वा, हिचीच काय ती कमी होती फक्त. गुड. तुझी खास मैत्रीण म्हटल्यावर आम्हाला भीतीच वाटते अरुंधती. निधी तुझी खास मैत्रीण होती ना, म्हणून म्हटलं. हा, आता आलीच तर एन्जॉय. अरुंधती आपल्या सगळ्यांसमोर एक गाणं गाणार आहे. टाळ्या. मी नाही दिग्विजय, मी काय गाणं वगैरे नाही हं, मी नाही. कम ऑन यार. हे बघा, सगळ्यांनी आपलं आधीच ठरलंय की मी जसं बोलेल तसंच सगळे वागणार आहे, त्यामुळे प्लीज तुला गावंच लागेल. मी नाही गाणार आहे. अरू कम ऑन यार. आज गाणं ऐकेन, नंतर गाणं पाहिन. फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले फुलले रे क्षण माझे फुलले रे. झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. या वेडाचे नाच रे भाव बिलो रे मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे क्षण माझे फुलले रे. हॅलो, कोण बोलतंय? बोला डॉक्टर फडणीस. कसे आहात? आम्ही मजेत आहोत. केव्हा परतलात भारतात? हा, दिग्विजयी छान आहे. ऍक्च्युली आम्ही तुम्हाला फोन करणारच होतो. तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची. हा, दिग्विजयच्या डोळ्यांचं ऑपरेशन होणार आहे आणि दिग्विजयला पुन्हा पहिल्यासारखं दिसायला गेलं असं डॉक्टरांचं मत. डॉक्टर फडणीसांचा फोन होता. त्यांचं मत आहे की दिग्विजयची केस खूप रेअर केस आहे. या ऑपरेशन मध्ये खूप मोठी रिस्क आहे असं म्हणणं आहे त्यांचं. काय? नाही हो, पण डॉक्टर कसं शक्य आहे? डॉक्टर तुम्ही नाही, आम्ही तुमच्याकडे येणारच होतो पण तुम्ही इथे नव्हतात म्हणून आम्ही. हो हो
पण असं कसं शक्य आहे? नाही नाही डॉक्टर, नाही हे बघा, आम्ही उद्याच येतो तुमच्याकडे. हो हो हो, दिग्विजयला घेऊन येऊ आम्ही. हो, थँक्यू सो मच. मामा, काय झालं मामा? एवढी सिरियस का झालीस? डॉक्टर फडणीसांचा फोन होता. त्यांचं मत आहे की दिग्विजयची केस खूप रेअर केस आहे. या ऑपरेशन मध्ये खूप मोठी रिस्क आहे असं म्हणणं आहे त्यांचं. हे ऑपरेशन सक्सेसफुल होईलच असं नाही. या ऑपरेशन मध्ये दिग्विजयच्या जीवाला धोका आहे असं म्हणणं आहे त्यांचं.